केजू गोलंदाजी मार्कवर. जर जोरदार डाव द्या. आजचा फायनलचा दिवस आहे. पहिला चेंडू ऑन साईडला अतिशय सुंदर फटका कार्पेटच्या माध्यमातून चेंडूला खेळून करतोय. चेंडू लॉंग ऑफला चांगलं क्षेत्ररक्षण होतोय. वैभव इथे एकाच ॲक्शनमध्ये चेंडूला उचलतोय, फील्ड करतोय. श्री गणेशा ओपन करतोय. इथे मात्र आपण तर विजय स्ट्राईकला फलंदाज तो निलेश कापसे. चला स्वयंसेवकांनी जरा लवकर जायचंय. स्वयंसेवकांनी आज शिबिराच्या तैनात राहायचंय. चला टी शर्ट प्रदान केले त्या स्वयंसेवकांनी लवकर लवकर जायचं, फास्ट जायचं. चला फास्ट गोलंदाजीसाठी सज्ज होतं केजू. स्ट्राईकला फलंदाज निलेश कापसे, एक अतिशय चांगला फलंदाज कल्याण डोंबिवली विभागातील. केजू तो निलेश कापसे राईट आर्म ओरदीकडे मारा करतोय. चेंडू पुढे लो फुटा चेंडूला खेळून करतो. कार्पेटच्या माध्यमातून चेंडू मिडविकेट रिझर्व मध्ये एक धाव पूर्ण करतोय. एकच धाव समाधान लागतोय. चांगलं क्षेत्ररक्षण बघायला मिळतंय. ओमकार येतोय, चेंडूला फीड करतोय. एक अतिशय चांगला खेळाडू. जोईलीच्या मैदानात सुद्धा मिडम षटक आणि खूप चांगली गोलंदाजी सुद्धा करतो ओमकार यावर्षी. कोणीच्या मैदानात सुद्धा एक मिडम षटक पिकलं. चांगला गोलंदाज आपण शेवटचं किंवा चौथं षटक घेऊन येतो. पण केजू गोलंदाजी मार्कवर राईट आर्म ओर तिकडे मार्क करतो. स्ट्राईकला म्हणजे विजय. चेंडू पुन्हा एकदा ऑन साईडला पुल करतोय. कार्पेटच्या मध्ये चेंडू होतो मिडविकेटला. ओमकार येतोय, चेंडूला उचलतोय. एकाच ॲक्शन मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण बघायला मिळतं. तेवढीच चांगली गोलंदाजी सुद्धा बघायला मिळते. आणि सुरुवात बघितलं तर वाडेकर संघाची खूप चांगली बघायला मिळते. धाव संख्या आपण बघतो 3 धावा, एकही गडी बाद नाहीये. सलामीची सोडी विजय आणि आपण बघतोय निलेश. स्पर्धेचा अंतिम दिवस मेगा फायनल मध्ये पोहोचलाय तो बुरदुल संघ, प्रवीण म्हात्रेचा संघ. केजू तो विजय ऑन साइडला हुक केलाय चेंडूला. चेंडू हवे त्यावेळेला फाईन लेगाडी बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिझन मध्ये एक धाव पूर्ण करतोय. म्हणजे दुसरी धाव इथे पूर्ण होते का? आणि 2 धावा इथे मात्र पूर्ण होत आहेत. चांगलं क्षेत्ररक्षण मध्ये बघायला मिळतंय बाल्यांच्याकडून. अचूक फेकी निलेशच्या बॅटमधून 2 धावा येतात. धावसंख्या वाढते. धावसंख्या वाडेकर संघाची आपण बघतो बिनबाद 5 अशी सुरुवात. पुढे त्या गोलंदाजी मार्कवर केजू राईट आर्म ओव्हर मारा करतोय. आपण बघता जीटीसीच्या माध्यमातून ही स्पर्धा कव्हर केली जाते. हा चेंडू ऑन साइडला पुल केलाय. चेंडू बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिझन मधनं 1 बाउंड चेंडू सीमा पार. 4 धावा. गुड शॉट. थँक्यू. पहिला चेंडू आपण तर एक षटक पहिला चेंडूवर या चौकार आलेला. या आजच्या दिवसातील पहिला चौकार येतो तो म्हणजे आपण तर निलेश कापसेच्या बॅटमधून थोडासा ऑन साइडला चेंडू फेकला होता. लेग फेकला होता चेंडू आणि चौकार आणि आगाज होते. धावसंख्या वाढते. धावसंख्या 9. परत केजू गोलंदाजी मार्कवर राईट आर्म ओव्हर तिकडे मार्क होतो. स्ट्राईकला निलेश कापसे. चेंडू बॅक पडतो. स्क्वेअर कट करतो चेंडूला. चेंडू जोपर्यंत पॉईंटला फीड होतोय. एकच 10 मिनिटं इथं मात्र चांगलं क्षेत्ररक्षण बघायला मिळतंय. ऋषी चांगलं क्षेत्ररक्षण दाखवतोय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आपण म्हणजे 10 बिनबाद 10. एक चांगली सुरुवात बघायला मिळते वाडेकर संघाकडून. पहिलं षटक संपलंय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर बिनबाद आपण बघतो 10 धावा आपण पाहतोय धाव फलकावरती. थँक्यू. पाहिजे तर दुसरं षटक कोण घेऊन येतं इथे? नागराज येतोय गोलंदाजी मार्कवर. वैयक्तिक पहिलं संघाचं दुसरं षटक घेऊन येतोय. स्ट्राईकला फलंदाज आपण बघतो यावी निलेश. नो स्ट्राईकला विजय. चेंडू लाईन बघावी लागणार आहे.
पंच खून करतायत की हा चेंडू लेग स्टंप सोडून जातोय. वाईटची खून करतायत. धावसंख्या 1 ने वरते. धावसंख्या धाव फलकावरती 11 धावा. जरे स्टेशनच्या मागे जे गेट समोर बसलेत त्या खेळाडू सर्वांनी उठायचं, जरा तिथून प्रेक्षकांनी उठायचंय. नागराज थोडंसं स्टेप आउट होतोय. लॉंगच्या मधना चेंडू आमच्या व्यासपीठावर येऊन उसळतोय. 6 धावा. गुड शॉट. नागराज गोलंदाजी मार्कवर राईट आर्म ओर तिकडे मारा करतोय. हा चेंडू पुन्हा ऑन साईडला आपण हवे ते चेंडू पाहायचंय. झेल होतोय का? फलंदाज बाद होतोय. मोनी चूक करत नाहीये. बिग विकेट. सर्व दिशी मंगळ चढवितो रात्रंगील संबळ. फुलवितो दिवटी दीपकळी. आम्ही अंब्याचे गोंधळी. आम्ही अंब्याचे गोंधळी. आम्ही अंब्याचे गोंधळी. पहिला फलंदाज बाद होतो इथं. मात्र पहिला फलंदाज बाद होतो. निलेश कापसे बॅक टू पवेलियन. त्या निलेशने आपण एक चौकारी षटकार दाखवला होता. नवीन फलंदाज कोण तो पाहिजे. क्रॉसिंग कंपल्सरी आहे. स्वप्नील संगनायक येतोय. स्वप्नील चला स्वप्नील जरा फास्ट. पंचांना विनंती असणे जरा फास्ट सामना खेळवायचा आहे. दुसरा सामना आपण पाहतोय. सुपर संडे आज पाहायचंय कोणता खेळाडू या बाईकवर बसून जातो इथून. नागराज गोलंदाजी मार्कवर राईट आर्म वर तिकडे मारा करतो. स्ट्राईकला फलंदाज विजय. चेंडू बॅटचा फेस करतोय. चेंडूला जोपर्यंत घेऊन करतो पॉईंट रिजन मध्ये तोपर्यंत चेंडू फीड होतोय. इथं मात्र 1 धाव पूर्ण करतोय. 1 ने धावसंख्या वाढते. धावसंख्या धावफल करते. 18 धावा 1 गडी बाद. 18 स्ट्राईकला फलंदाज संगनायक स्वप्नील. नागराजला एक यश संपादन होतोय पहिल्या षटकामध्ये. आपल्या केजीच्या षटकात जर आपण तर धावा आल्या, तर 10 धावा आल्या त्या. नागराज मात्र आता चांगली गोलंदाजी करतोय. नागराज गोलंदाजी मार्कवर राईट आर्म ओर तिकडे मार्क करतो. स्ट्राईकला फलंदाज स्वप्नील. संगनायक पाच कशा प्रकारे फलंदाजी करतोय इथं मात्र. चेंडू पुन्हा एकदा लॉक केला. चेंडूला चेंडू हवे ते पाचा. ओमकार जेल घेतोय का? फलंदाज बाद होतोय ते मात्र. स्वप्नील बॅक टू पवेलियन. दुसरा फलंदाज बाद होतोय षटकामध्ये. डीजे गणपती बाप्पा. थँक्यू. नवीन फलंदाज इथे यावे आपण बघितलं तर अतुल. अतुल येतो पाहिजे आता. अतुल कारण आपण पहिल्या षटकात पहिले 10 धावा आले. चांगला स्टार्ट दिला होता. पण नंतर दुसऱ्या षटकात मात्र नागराज 2 फलंदाजांना बाद करतोय. तो मात्र निलेश ज्याने आपण एक चौकार एक षटकात दाखवला तो निलेश मात्र आता बॅक टू पवेलियन. आता विजय आणि अतुल ही जोडी पाहिजे. कशा प्रकारे अनुभवी खेळाडू आपण बघितलं. विजय भोईर जबरदस्त क्रिकेटर आहे. अष्टपैलू खेळाडू. दुसऱ्याला आपण बघतो अतुल. नागराज गोलंदाजी मार्कवर राईट आर्म ओर तिकडे मार्क करतो. स्ट्राईकला फलंदाज विजय भोईर. सूर्य चेंडू फ्रंट ड्राईव्ह करतो. चेंडूला 2 क्षेत्राच्या गॅप मधनच आउटफील्ड फास्ट आहे. चेंडू थांबणार नाहीये. चेंडू सीमा पार. 4 धावा. गुड शॉट. थँक्यू. एक चेंडू अजूनही बाकी आहे. जे मास्टर चौकार षटकार केल्यानंतर लगेच आपण डीजे लावायचं आहे. कारण का कालच्या दिवसात तुम्ही खूप चांगली ऑपरेटिंग केलेली आहे. आजही तशीच ऑपरेटिंग करायची. लक्ष असू डीजे मास्टर भावेश. धावसंख्या 10 फलकार्य आपण 2 गडी बाद.
22 धावसंख्या झाले. विकेट जात आहेत पण विजय मात्र आक्रमक भित्रा घेतलेला आहे आणि आक्रमण फलंदाजी करतोय नागराज. गोलंदाजी मार्कवर राईट आर्म ओर तिकडे मार्क होतोय. चेंडू पुन्हा अतिशय सुंदर फटका. पुन्हा 2 क्षेत्राच्या गॅप मधनं अप्रतिम क्रिकेटचं मादक सौंदर्य दाखवतोय. चेंडू सीमा पार. 4 धावा. गुड शॉट. थँक्यू डीजे मास्टर. नासिक धुंद ढोल आपण धुंद ऐकलेली आहे. या षटकात धावा आल्या तब्बल आपण तर 16 धावा 2 गडी बाद केलेत नागराज महागडे षटक. कारण 2 चेंडू 2 सलग चौकार आलेत विजय भोईरच्या बॅटमधून. तिसरं षटक कोण घेऊन येते यावेळी संघनायक बातचीत करतोय. ऑप्शन भरपूर आहेत. मंगेश सुद्धा गोलंदाजी करू शकतो. ओमकार गोलंदाजी करतो. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर येतं केजू. वैयक्तिक दुसरं व संघाचं तिसरं षटक घेऊन येतोय. चला चिकनगर संघाचे संघनायक आणि जितुलियन नांदिवली संघाचे संघनायक जर पण आला असाल तर आल्याची नोंद करायची. बिग फाईट सामना बघायला मिळणार आहे. कारण एक बाजूला आपण प्रशांत मातृसारखा खेळाडू असणार. यावर्षी बघितलं तर 250 लावलेले आहेत या 8 दिवसामध्ये प्रशांतने. केजू गोलंदाजी मार्कवर राईट आर्म ओर तिकडे मार्क होतो. स्ट्राईकला फलंदाज अतुल. तिसऱ्या षटकात पुढचा चेंडू. चेंडू बॅक पडत गुडलॅ सोडून टेका होतो. चेंडू स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न केला होता. पंच वाईडची खूण करतायत. 1 तर धावेने धावसंख्या वाढते. धावसंख्या धाव फलकावरती 27 धावा 2 गडी बाद 27 अशी धावसंख्या आहे. सामना चालू होतो प्रेक्षकांच्या माहितीसाठी आपण बघतोय. वाडेकर विपक्ष आगासन. वाडेकर संघ आपण बघितलं तर फलंदाजी करतो. नाणे जिंकले ते म्हणजे आगासन संघाने फलंदाजी आमंत्रित केले ते म्हणजे आपण म्हणले तर वाडेकर संघाला. पुणे केजू गोलंदाजी मार्कवर आमच्या समालोचन कक्षांकडून राईट आर्म ओव्हर तिकडे मार्क होतो. स्ट्राईकला पण अतुल. चेंडू अतिशय सुरेख चेंडू. आपण म्हणले फलंदाज मात्र इथं बाद होतोय. अप्रतिम झेल घेतोय मंगेश. अतुल बॅक टू बाबेले डीजे. थँक्यू. 3 गडी बाद धावसंख्या आपण धाव फलकावरती पाहतोय. 27 धावा 9च्या सरासरी धावा कुठल्या आहेत. आता नवीन फलंदाज येतो यावेळी गणेश. मिडल ऑर्डर मधील अतिशय चांगला फलंदाज. खूप चांगला फलंदाज आहे मिडल ऑर्डर मधील. अतुल लवकर बाद झाला. केजूला मिळणारी पहिली सफलता. नवीन फलंदाज गणेश. आपण सलामीचा फलंदाज विजय भोईर अजूनही खेळपट्टीवर आहे. कारण का एका बाजूने धावा करतोय विजय पण मात्र दुसऱ्या बाजूने त्याला 7 लाभत नाही. तर मात्र गणेश येतोय. दोन्ही खूप अनुभवी असे फलंदाज आहेत. पण आता मात्र फलंदाजी इथं मात्र सिद्ध करावी लागणार आहे. उपयुक्त आपली सिद्ध करावी लागणार आहे गणेशला. गणेश स्ट्राईकला येतो. नो स्ट्राईकला विजय. केजू गोलंदाजी मार्कवर राईट आर्म ओव्हर तिकडे मारा करतोय. 3 षटकाच्या समाप्तीनंतर ड्रिंक ट्रॉली देखील जाणार आहे आणि फलंदाजी करणारा संघातील एक खेळाडू मैदानात जाऊ शकतोय. केजू गोलंदाजी मार्कवर तुमच्या समालोचन कक्षांकडून नांदिवली कोलीवाडा यांकडून स्ट्राईकरला फलंदाज आपण बघतो गणेश. 5व्या क्रमांकाचा फलंदाज गणेश. चेंडू ऑन साईडला कालाचा वापर करतो. म्हणतो चेंडूला. चेंडू तो फायनल क्रीजमध्ये एकदा पूर्ण करतोय. बाला तो चेंडूला उचलतो फेकी करतोय. एकच धाव मिळते. अप्रतिम क्षेत्ररक्षण. गणेश दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न करत होता. विजय नकार देतोय. ऑन द स्टंप फेकी आली होती बाल्या यांची. 1ने धावसंख्या वाढते. धावसंख्या धाव फल करते आपण पाहतोय. 28 धावा. पुन्हा केजू गोलंदाजी मार्कवर केजू गोलंदाजी मार्कवर राईट आर्म ओव्हर तिकडे मार्क होतोय. अतिशय सुरेख चेंडू. बॉटॉमॅनचा वापर करायचा प्रयत्न केला होता. चेंडू आणि बॅटचा संपर्क होत नाहीये. धाव चेंडूची समाप्ती. अप्रतिम गोलंदाजी केजूच्या माध्यमातून कर. अनुभव काय हे दाखवून देते. विजय सारख्या फलंदाला मात्र इथे शांत ठेवण्याचं काम करतोय. धावसंख्या आपण बघतोय धाव फलकावरती 28. 3 गडी बाद 28. केजू गोलंदाजी मार्कवर
राईट आर्म ओर तिकडे मार करतोय विजय. पुढे ससा अतिशय सुंदर फटका कार्पेटचा ड्राईव्ह इथे वापर केला होता. जोपर्यंत चेंडू मिस फीड होतोय इथे मात्र एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये जोपर्यंत चेंडू फीड होतोय. एकच धाव मिळते. एकने धावसंख्या वाढते. धावसंख्या धाव फलकावरती 29 धावा. केजू गोलंदाजी मार्कवर. आपण ही स्पर्धा पाहता गावदेवी क्रिकेट संघ नांदिवली कोल्हाडीच्या माध्यमातून गावदेवी चषक 2017 स्पर्धेचा अंतिम दिवस. प्रथम पारितोषिक 1 लाख रुपये, द्वितीय पारितोषिक 50 रुपये, तृतीय पारितोषिक 20,000 रुपये आणि मालिका वीर साठी आपण म्हटलं की हिरोची आपण बाईक सुद्धा पाहता. HF डिलक्स अशी बाईक आणि मालिका वीर साठी आपण जो उत्कृष्ट फलंदाज ठरणार त्याला मात्र बॅट सुद्धा दिली जाणार आहे. केजू गोलंदाजी मार्कवर. स्ट्रायकर फलंदाज गणेश. फलंदाज मात्र बाद होतो आउटसाइडच्या माध्यमातून गणेश बॅक टू बॉलिंग. केजूंना मिळणारी दुसरी सफलता षटकामध्ये. थँक्यू. या सर्वांना जितू 11 संघाचे संघनायक आणि चिकनगड संघाचे संघनायक यायचं आपल्या टी शर्ट घेऊन जायचं आहे अजगनकडून. जितू 11 संघाचे संघनायक महेंद्र मात्रे जग किंवा आपण म्हणजे कोणी प्रतिनिधी आला असेल तर चिकनगड संघाचा कोणी प्रतिनिधी आला असेल तर आपल्या टी शर्ट घेऊन जायचं आहे. नवीन फलंदाज जितेंद्र. 6व्या क्रमांकाचा फलंदाज केजूने मात्र आता चांगली गोलंदाजी केली या षटकामध्ये. 3 धावा दिल्यात आणि 2 महत्वपूर्ण फलंदाजांना बाद केले. अतुल आणि आपण गणेशला. आता मात्र विजय अजूनही फलंदाजी खेळपट्टीवर आहे. सलामीचा फलंदाज. चला अनिकेत जितू 11 संघाचे संघनायक आलेले आहेत. केतन टी शर्ट द्यायचे आहेत. अनिकेत यायचंय. केजू गोलंदाजी मार्कवर. राईट आर्म ओर तिकडे मार्क होतो. स्ट्राईक केला फलंदाज जितेंद्र. ते षटकाधी पुढचा चेंडू. अतिशय सुरेख चेंडू खोदून काढतो. चेंडूला कार्पेटच्या माध्यमातून चेंडू जातो मिड विकेट रिजन मध्ये. 1 धाव पूर्ण करतोय. एकच धाव समाधान लागतोय. थोडीशी मिस स्पीड होते मात्र 2 धावा पूर्ण कापायचंय. नेल्सन येतो चेंडूला उचलतो पैकी करतोय तोपर्यंत अवधी जातोय. 2ने धावसंख्या वाढते. धावसंख्या धाव फालकावरती आपण पाहतोय. 31 धावा 3 षटकाच्या समाप्तीनंतर. डीजे चौथा षटक गेलोय. स्ट्राईक केलेला फलंदाज आपण बघतो विजय. आणि काही दोन्ही जरा प्रेक्षक मैदानात थोडस कॉल करायचं आपण. चला गेम प्ले करायचे. वैभव गोलंदाजी मार्कवर. स्ट्राईक केला फलंदाज विजय.
पुणे ऑन साईडला खेळून करतो चेंडू तो कार्पेटच्या मध्ये मिड विकेटला नेल्सन येतो एकाच ऍक्शन मध्ये चेंडूला उचलतो फेकी करतोय अप्रतिम फेकी ऑन द स्टंप फेकी 1 ने धाव संख्या वाढते धाव संख्या धाव करते 32 चला जितो 11 नांदिवली संघानायक आणि आपण म्हणजे तर चिकनगर संघानायक यायचं नाणेफेकीसाठी वैभव गोलंदाजी मार्कवर स्ट्राईकला म्हणला जितेंद्र राईट आर्म ओर तिकडे मार्क करतोय चेंडू पडल्यानंतर अतिशय सुरेख चेंडू खाली राहतोय तेवढंच चांगलं एस्टिरक्षणचं प्रदर्शन करतोय इथं मात्र आपण तर मंगेश चेंडूला जाऊ देत नाहीये सरळ चेंडू झोकावत इथं मात्र आपला शरीर पूर्णपणे जमिनीला लोळून घेतोय निर्धाव चेंडूची समाप्ती होते चांगली गोलंदाजी बघायला भेटते आपल्या वैभवच्या माध्यमातून चौथं षटक प्रगतीपथावर आहे वैभव गोलंदाजी मार्कवर राईट आर्म ओर तिकडे मार्क करतो स्ट्राईकला फलंदाज जितेंद्र हा चेंडू लॉप करतो चेंडूला लॉंगांच्या डोक्यावरना चेंडू 6 धावा गुड शॉट थँक्यू धावसंख्या 38 धावा धावफल करते आपण पाहतोय जितेंद्रच्या बॅटमधून एक खणखणीत षटकार येतो कारण गरज होती षटकाराची वैभव गोलंदाजी मार्कवर राईट आर्म ओर तिकडे मार्क करतोय चेंडू पुणे दाखवून करतो चेंडूला कार्पेटच्या माध्यमातून चेंडू मिड विकेट रिजनला नेल्सन येतो एकाच ऍक्शन मध्ये चेंडूला उचलतोय चांगलं क्षेत्रक्षण बघायला भेटते एकच धाव मिळते 1 ने धावसंख्या वाढते धावसंख्या धाव फलकावरती पाहतोय 39 सिद्धू पाटील आमचे एक जबरदस्त खेळाडू सिद्धू पाटील स्वागत आहे तुमचं सुद्धा या स्पर्धेच्या माध्यमातून कारण त्यांचे बंधुराज आम्ही विजय पाटील पण खेळताना पाहिलं होतं चौथं षटक चालू आहे सिद्धू फलंदाज विजय आणि आपण म्हणतो जितेंद्र चेंडू अतिशय सुंदर फटका लॉंगाच्या मधनं षटकार बघायला मिळतोय 6 धावा गुड शॉट नेसली गो नवा सारा बेसावची पारू नेसली गो नवा सारा जाऊ चल गो बंदराला ग पारू दर्याचे कुंजेला थँक्यू धावसंख्या वाढते षटकाराने धावसंख्या धावफल कधी 45 पुणे लॉक करतो चेंडूला हवे ते चेंडू 1 बाउंड चेंडू सीमा पार झेल सुटतो इथं मात्र चौकाराने धावसंख्या वाढते धावसंख्या धावफल करते 49 विजय मात्र आता आक्रमक फलंदाजी करतोय षटक संपतोय 4 षटक समाप्तीनंतर धावसंख्या आपण तर वाडेकर संघाची 49 या षटकात धावा आल्या तब्बल आमचे घोडेलेखक आम्हाला सांगतायत 18 धावा आल्या आहेत विजयचा झेल सुद्धा सुटला गेला आहे कारण विजयला जीवदान मिळालंय कारण विजय एक अतिशय चांगला फलंदाज सलामीचा फलंदाज आता मात्र खूप चांगली फलंदाजी करतोय जेव्हा जेव्हा संधी मिळाली तेव्हा मात्र मोठे फटके मारले आहेत थँक्यू धावसंख्या आपण बघितले तर ऋषिकेश येतोय अंतिम षटक धावसंख्या 49 23 धावांवर विजय मात्र जबरदस्त झुंज एकाकी झुंज देतोय खूप चांगली फलंदाजी करतोय निलेश बाद लवकर झाला आपण तर गणेश बाद झाला अतुल सुद्धा लवकर पण आता मात्र जितेंद्र आणि विजय ही जोडी चांगली फलंदाजी करताना दिसते चेंडू अतिशय सुरेख चेंडू पुल करण्याचा प्रयत्न केला होता चेंडू आणि बॅटचा संपर्क नाही चेंडू फीड होतोय स्वतः गोलंदाज जाऊन लेगबाच्या स्वरूपात 1 धाव मिळते धाव संख्या होती धाव फल करते 50 धावा होत आहेत वाडेकर संघासाठी जोरदार होते 50 धावा कुठतोय आज अंतिम दिवस या स्पर्धेचा गावदेवी चषक 2017 आपण पाहतोय आयोजक जर आपण पाहिले तर जे गावदेवी क्रिकेट संघ नादिवली कोलिवडाच्या माध्यमातून चला चिकनगर संघाचे संघनायक आणि जितोली संघाचे संघनायक नाणेफेकीसाठी यायचंय ऋषिकेश गोलंदाजी मार्कवर चेंडू पुन्हा स्ट्रेट खेळून काढतो चेंडू तो लॉंगॉनला एकाच ऍक्शन मध्ये ओमकार चेंडूला उचलतोय अप्रतिम क्षेत्रक्षण फेकी मात्र चुकीची होते फलंदाज मात्र इथं विजय बाद येतोय वैभव आपण म्हणजे तर मंगेश अप्रतिम यष्टिरक्षण दाखवतोय डीजे
थँक्यू. नवीन फलंदाज सुधीर व्यापारी, अतिशय चांगला गोलंदाज आणि तेवढाच चांगला मिडल ऑर्डर मधील फलंदाज सुधीर व्यापारी. विजय बॅक टू पवेलियन. धावा 2. आपण आपल्या उपयुक्त 24 धावांची खेळी केली. एक छोटी पण खूप आक्रमक फलंदाजी केली. नवीन फलंदाज सुधीर अप्रतिम क्षेत्ररक्षण दाखवलं ओमकारने लॉंग ऑनला. धावसंख्या 51. 5 गडी बाद 51 धावा. कारण विकेट आणि टॉसला महत्व नाही, कंपल्सरी तुम्हाला चेसिंग करावे लागणार आहे. ऋषिकेश गोलंदाजी मार्कवर वैयक्तिक पहिलं व संघाचं अंतिम षटक घेऊन येतो. 5वं षटक घेऊन येतो. स्ट्रायकला बनतात सुधीर व्यापारी. नॉन स्ट्रायकला जितेंद्र. हा चेंडू अतिशय सुरेख चेंडू. ऑन साइडला चेंडू खेळण्याचा प्रयत्न करतो. चेंडू आणि बॅटचा संपर्क होत नाहीये. निर्धाव चेंडूची समाप्ती. यष्टीरक्षक आपण बोलले तर मंगेश आपलं काम पूर्ण करतोय. ऋषिकेश पुन्हा गोलंदाजी मार्कवर. आतापर्यंत 3 चेंडू फेकले. सुरेख 3 चेंडू फेकलेत. ऋषिकेश तो मग फुलटॉ चेंडू. चेंडू ऑफ करतोय. चेंडूला चेंडू वन बाउंड. चेंडू सीमा पार. लॉंग ऑफच्या डोक्यावरनं चेंडू जातोय. थँक्यू. खरं की यावेळी आपण म्हणजे राहुल क्षेत्ररक्षकाने मंगेश आपण म्हणजे वैभवनी चेंडूवरती जायला पाहिजे होतं, पण तसं काय जात नाहीये. वाट पाहत राहिला आणि चेंडू त्याला मात्र चुकून जातोय. चौकार आणि धावसंख्या वाढते. धावसंख्या धाव फॉल करते. आपण बघतोय 55. अजूनही 2 चेंडू बाकी आहेत. कारण की याच मैदान आपण म्हणजे 80 धावा सुद्धा चेज झाल्या आहेत. काल बघितल्या 64 धावा पडा लवकर पार केल्या होत्या. म्हणजे आपण म्हणजे तर झुंडबोली संघाच्या संगणक फलंदाजांनी मयूर आपण म्हणजे तर अक्षय, मयूर, तुषार पाटील अप्रतिम कामगिरी कालच्या दिवसात केली. 50 धावा सुद्धा केल्या. 19 चेंडूमध्ये 59 धावांची खेळी केली होती. एक वेगवान खेळी. ऋषिकेश गोलंदाजी मार्कस टाकले. सुधीर व्यापारी पुढे ससातो चेंडूला काप्याच्या मध्ये खेळून करतो. लॉंगाच्या मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण बघायला मिळते. 1 मिनिटे 1ने धावसंख्या वाढते. धावसंख्या धाव फॉल करते. आपण पाहतोय 56. अंतिम चेंडू. ऋषिकेश मात्र खूप चांगली गोलंदाजी करतो. जरी एक चौकार गेला पण मात्र खूप शेवटचं षटक खाना मारचं षटक खूप चांगलं फेकतो. वाजवी षटक फेकतो इथं मात्र आतापर्यंत. तर स्ट्रायकला फलंदाज जितेंद्र. 7 धावा दिलेत आतापर्यंत. ऋषिकेश राईट आर्म ओर तिकडे मारा करतो. चेंडू पुन्हा एकदा पुढे ससावला ते चेंडू आणि बॅटचा संपर्क होत नाही. निर्धाव चेंडूची समाप्ती होते. षटक संपतंय. 5 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आपण वाडेकर संघाची धावसंख्या धाव फलकावरती 56-57 धावांचं लक्ष येतं. म्हणजे आगासन संघासमोर पाहिजे. आगासन संघ हे लक्ष कशा प्रकारे पार करतोय. डीजे थँक्यू. चला चिकनगर संघाचे संगणक किंवा प्रतिनिधी कोणी आला असेल तर आपला टी शर्ट घेऊन जायचंय. टी शर्ट पण घेऊन जात आणि लगेच नाणेफेकीला यायचंय. चिकनगर संघाचे खेळाडू संघनायक किंवा कोणी प्रतिनिधी चला फास्ट जरा यायचंय. आपण बोलले तर लक्ष येते. आपण बोलले 57 धावांचं पाहिजे. तर आगासन संघ कशा प्रकारे फलंदाजी करतो. कारण फलंदाजी खूप चांगली आहे. नेल्सन, केजू, मंगेश, नागराज, बाल्या अतिशय चांगले फलंदाज आहेत. मिडल ऑर्डर मध्ये आपण जर बघितले तर खूप चांगली फलंदाजी सुद्धा आहे. करण सारखा एक अतिशय चांगला लेदर क्रिकेटर सुद्धा आहे त्यांच्याकडे. सामना जेव्हा इथे सुरू होईल तेव्हा एक आमचे साथी समालोचक राहुल बरे तर एक डीजेला पण आम्ही संधी देणार आहोत. हॅलो थँक्यू. आपण म्हणजे तर योगदान दिलं तर म्हणजे आपण फलंदाजांनी आपण विजयने आपण म्हणजे तर 23 धावांचं, निलेशने 14 धावांचं, अतुल आपण संघासाठी काही योगदान दिलं नाही. अजून म्हणजे तर गणेशने पण काही नाही योगदान दिलं. जितेंद्रने आपल्या संघासाठी योगदान दिलं ते म्हणजे 9 धावांचं. सुधीरने 5 धावांचं. म्हणजे ओव्हरऑल परफॉर्मन्स सर्वांनी थोडं थोडं का ना चांगलं कमिटमेंट दिले. सामना जेव्हा सुरू होत होता ऐकणार आमचे साथी समालोचक राहुल भैरेना.
हॅलो चिक हॅलो त्याचा जितेवर नांदिवली संघात संघ नायक आणि चिकनगर संघात संघ नायक दोन्ही संघात संघ नायक आणि विनंती असेल की आपण लवकरात लवकर नाणेफेकीसाठी यायचे आपण अजिबात विलंब नको सातत्याने आधीच वेळ झालाय दोन्ही संघ नायकांनी विनंती असेल की आपण लवकरात लवकर आमच्या व्यासपीठाशी संपर्क साधा आमच्या आयोजकांशी टेंगू भाऊ पाटील तर आपण ज्या विषयाचा दाचा आपण बघतोय चौथा दिवस स्पर्धेचा आपण दुसऱ्या दिवसामध्ये बघितलं बुर्दुल संघाने मात्र मेगा फायनल प्रवेश केला काल बघितलं तर दुसऱ्या दिवसामध्ये मात्र आज कालच्या दिवसामध्ये बघितलं तर सापाटी संघाने टॉप 4 मध्ये प्रवेश केला आज सुद्धा बघितलं गेलं तर आपल्याला चांगले चांगले संघ पाहायला भेटले आजच्या दिवसामध्ये बघितलं गेलं तर निलजे संघाने मात्र निजी संघाबद्दल पुढे सरसवलाय त्याच्या वाडेकर संघ आगासन चिकनगर नांदिवली मोठा गाव वाकलन नाणेफेकी साईड मध्ये यायचे लगेच चिकनगर संघ नायक एका बाजूला जीत नांदिवली संघात संघ नायक येत आहेत तर चिकनगर संघ नायक लवकरात लवकर नाणेफेकीसाठी यायचे विलंब नकोय गेम प्ले करायचा आपण विचार जर केला तर 57 द्यावीची गरज आहे दोन आघाडीचे फलंदाज मात्र यावेळेस मैदानावरती गेलेत करण यावेळेस निल्सन मडवी पहिला चेंडू संदेश दळवी दरम्यान स्विंग आक्रमण स्ट्रायकला करण आहेत करण बेडेकर आणि बघू एका बाजूला बघतो आपण निल्सन मडवी दोन आघाडीचे फलंदाज हिंदुगिरीचे भाष्य आम्ही तलवार आमची राणी दादागिरी तर करतोच आम्ही बाकी सर्व शिवरायांची मेहरबानी नक्की शिवछत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा साध्यानं बघितलं गेलं आपण आपल्या व्यासपीठावरती प्रतिमा एक आकर्षक हा चेंडू लेट केले ऑन साईडला विकेट क्षेत्रक्षोभ स्कोरच नाहीये तोपर्यंत धावा असतील डिक्लर 2 तर धावसंख्या दाबालकावरती डबल विचार केला त्या 2 धावा येत आहेत अकाउंट मात्र ओपन होते कारण का बघितलं तर पहिल्या चेंडूवरती चांगल्या प्रकारचा आपण चेंडू फेकला होता संदेश दैवी कारण का कपिल पाटील संघात नाहीयेत तर थोडंसं बघितलं गेलं तर एका गोलंदाजीमध्ये आपण बदलाव बघतो कारण का सध्या त्यांनी तिसरं का चौथं षटक फेकणार गोलंदाज संदेश दळवीचा वापर यावेळेस पहिल्या पीएम षटकामध्ये तब्बल विचार 57 धावीची गरज आहे दोन आघाडीच्या मैदानावरती यावेळेस करण बेडेकर आणि दुसऱ्या बाजूला निल्सन मडवी ना चेंडू सरबाने घ्यायचा प्रयत्न होता टायमिंग शॉट आहे ती क्षेत्ररक्षक जज करते त्याच्या दरम्यान वाटलं होती काही पत्र शेल पकडे अतुल असं काय होत नाहीये षटकार येतोय गुड शॉट फ्लॅटेड षटकार पहिला संघर्षमय षटकार करणच्या बॅटमधून गुड शॉट थँक्यू डीजे चला महेंद्र आपण जरा वरती यायचे संघनायकाने हा चेंडू ऑफ ड्रायच्या माध्यमातून क्लास ड्राईव्ह नेतरी फटका अतिशय चांगल्या प्रकारचे क्रिकेट फरार चौकार थँक्यू डीजे सिद्धू पाटील यांना विनंती असेल सिद्धू पाटील यांना शुभ नाणेफेकीचा कौल आपण करून घ्यायचे सिद्धू आपण यायचे पुढे सिद्धू पाटील एक चांगला खेळाडू बघतो वाडेकरचा तेवढं चांगलं व्यक्तिमत्वांच्या व्यासपीठावरती आहेत आमचे मान्यवर म्हणून आज आहेत त्यांचे शुभ असते नाणेफेकीचा कौल एका बाजूला असेल चिकनगर संघ एका बाजूला भा असतील तर दुसऱ्या बाजूला असते महेंद्र बिग फाईट सामना त्याला सामना अतिशय चांगला पाहायला भेटणार जेतू येईल नांदिवली विपक्ष चिकनगर षटकार येतो दमदार जबरदस्त क्रिकेट आपल्या हातून फलंदाजी होतीये नाणेफेकीचा कौल प्रथम जिंकलाय या दरम्यान हा चेंडू विकेट घेऊन काढलाय मात्र धावा फक्त 2 येतील 2 धावा
हॅलो सर चिकनगर संघामध्ये तिकडे कोणी थांबायचं नाहीये. चिकनगरचे सर्व खेळाडू आपले स्वयंसेवक तिकडे ते सर्वांना बाहेर काढायचं आपण. अनिकेत चिकनगरचे सर्व खेळाडू इकडे यायचं आपण. फक्त तिथे आमचे 2 या किंवा 2 फक्त तिथे आमचे ऑलिंडर असतील. बाकी कोणत्याही तिथे खेळाडू किंवा प्रेक्षक वर्ग थांबणार नाही. अजिबात स्ट्रिक्टली वॉर्निंग असेल. चिकनगर संघ प्लीज तुम्हाला फक्त आमची विनंती असेल. षटक क्रमांक पहिले संपला आणि तब्बल धावसंख्या दाबालमध्ये 20 धावा येतात. अतिशय मोठे षटक फेकले संदेश दळवीने. यावेळेस निलेश कापसेचा वापर केला जाईल वाडेकर संघाच्या माध्यमातून. वाडेकर विपक्ष सामना आगासन बिग फाईट सामना. कारण का खेळाचं पहिलं सत्र संपलं. तब्बल 56 धावा बघितला आपण. 56 धावांची इन्व्हेस्टमेंट केली होती. मात्र या दरम्यान 57 धावांची गरज असताना चांगल्या प्रकारचा टीट फॉर टॅट जशास तसं उत्तर करण बेडेकरच्या माध्यमातून. निल्सन हा चेंडू शेवटच्या मोमेंटला मॅचचा बेस कोलला आहे. चेंडू जातोय बॅकफुट पॉईंट झोनला. चेंडूची फील्ड होईल तोपर्यंत सिंगल कंप्लीट. कारण यावेळेस निल्सन मडवी जास्तीत जास्त डिफेन्स क्रिकेट केलं. कारण सातत्याने एका बाजूला फलंदाजी अतिशय चांगली होती. मात्र यावेळेस बघितलं तर दुसऱ्या बाजूला सातत्याने डिफेन्स क्रिकेट सिंगल डबल जास्त लक्ष. कारण जास्तीत जास्त स्ट्राईक आणला मात्र करण बेडेकरला आणण्याचा प्रयत्न. सेकंड चेंडू बोल केला ऑन साईडला. ते क्षेत्रक्षे जज करेल. चेंडू त्या भागाच्या बाहेर स्क्वेअर लेग झोन क्लिअर करतोय. दमदार स्ट्रोक षटकार. थँक्यू प्लीज. 27 धावा दाबालकावरती चांगल्या प्रकारचं क्रिकेट मध्ये जबरदस्त करण बेडेकरने बॅटचा बेस केला. तिसरा षटकार आपल्या बॅटमधून. चेंडू आपल्या चेंडू घेऊन काढला. चेंडू जातो कव्हर झोनला. चेंडूची फील्ड होईल तोपर्यंत फक्त सिंगल येते. 57 धावा चेस करायचे आहेत. मात्र या दरम्यान सुरुवात अतिशय चांगली आपण बघितली. कारण का पहिला पिमन षटकात आपण 20 धावा बघितल्या. त्याच्यानंतर निलेश कापसेचा वापर केला जातोय वाडेकर संघाच्या माध्यमातून. वाडेकर विपक्ष आपण बघतो सामना मैदानावरती आगासन बिग फाईट सामना. मात्र यावेळेस स्मितवाने थोडासा बॅकफुटला गेला असेल वाडेकर संघ. कारण का फलंदाजी अतिशय चांगली होती. चेंडू ऑन साईड प्रयत्न होता. चेंडूचा मात्र तेवढा संपर्क येत नाहीये. चेंडू गेल्या दरम्यान शॉट पॉइंटला चेंडूची फील्ड होईल तोपर्यंत अजून एक धाव येते. यापूर्वी सामना असणार जितविल नांदिवली विपक्ष चिकनगर. नाणेफेकीचा कौल प्रथम जिंकलाय जितविल नांदिवली संघाने. निर्णय क्षेत्ररक्षण करण्याचा. आजच्या बघता दुसरा सामना आजच्या दुसऱ्या कारण का बघितलं देसाई संघ इथं उपस्थित झाल्यानंतर झाला नव्हता. त्या कारणास्तव मात्र विचार पुढे सरसवला निलजे संघ. आणि त्याच्यानंतर सामना बघतो आजच्या दुसऱ्या दुसरा सामना. पहिला सामना असणारे वाडेकर विपक्ष आगासन असा दुसरा सामना होता. तब्बल 57 धावांची गरज असताना सुरुवात चांगली केली आहे. सेकंड हा चेंडू ऑन साईडला भिडकावून दिलाय. ताकदीचा योग्य तो वापर. हवाई सफर आसमानी डोळा भगवा षटकार. पोल्यांची आई वीरा देवी कारल्यान उभी हाई डोंगरामंदी. कोल्याची क्या बात आहे. अतिशय चांगला असं संगीत आपण बघतोय. कारण कोल्यांची आई एकवीर आहे आपण बघतोय. तेवढं चांगलं संगीत मास्टरच्या माध्यमातून आपल्यातून संगीत. चेंडू ऍक्शन रिप्ले मैदानावरती जबरदस्त क्रिकेट. आपल्यातून क्रिकेट चाप सोडली मैदानावरती. दसका दम दाखवलाय. 1 सेकंड अजून एक भगवा षटकार. गुड शॉट. जगदंबे ग बोला उद उद जगदंबे ग. अंबे ग जगदंबे ग बोला उद उद जगदंबे ग. तर षटक क्रमांक दुसरं संपला गेलाय. 41 धावा दाबालकावरती आल्यात. विचार करता अजून जिंकण्यासाठी फक्त आणि फक्त 16 धावांची गरज आहे. आपल्यातून क्रिकेट आपल्यातून फलंदाजी. कारण का बघितलं की आतापर्यंत 4 दमदार षटकार दाखवले आणि 1 चौकार दाखवलाय. सातत्याने चांगल्या वेळची फलंदाजी. मॅच विनिंग 5 षटकार आपण बघितले. करणच्या बॅटमधून मॅच विनिंग फलंदाजी होती. सातत्याने हाय स्टँडर्डची फलंदाजी होती. क्रिकेटचा दर्जा आणि स्पर्धेत सातत्याने बघितलं दर्जा वाढवला गेला. कारण का फलंदाजी अतिशय चांगली होते. करण बेडेकरने बॅटचा बेस कोललाय आपल्यातून क्रिकेट. स्ट्रायकर निल्सन मडवी आहेत.
निलेश मडवीने बघितलं तर फक्त 2 चेंडू खेळून काढलेत, फक्त 2 धावांचे होते. कारण सध्या डिफेन्स क्रिकेट, कारण एका बाजूने करण चांगल्या प्रकारची फलंदाजी करतोय, तर दुसऱ्या बाजूने फक्त आणि फक्त जास्त स्ट्राईक रोटेट करण्याचा प्रयत्न आणि जास्त स्ट्राईकला मात्र करणला आणण्याचा प्रयत्न होतो मैदानावरती. विचार देखील तर आघात संघाच्या माध्यमातून धावसंख्या दाखल करत आतापर्यंत बघितलं तर 41 धावा दाखल फक्त आणि फक्त दरम्यान 18 चेंडू आणि 16 धावेची गरज आहे. सामना मात्र या दरम्यान एकतर्फी होईल का, कारण इतना कमबॅक करेल का, हा मोठा प्रश्नचिन्ह वाडेकर संघासाठी. गोलंदाज सुधीर व्यापारीचा वापर या 30व्या षटकामध्ये. चला मग जरा वेग कमी घ्या. स्ट्रायकला फलंदाज निल्सन मडवी, आघाडीचे 2 फलंदाज, चांगल्या प्रकारची भागीदारी, दोघांना चांगल्या प्रकारचं कॉम्बिनेशन. चेंडू बॉल गेला विकेट. आता दरम्यान एकदा वेते, दुसऱ्या प्रयत्न होईल, चेंडूची फील्ड होईल, फेक होईल तोपर्यंत. दरम्यान या 2 धावा अजून येत आहेत, धावसंख्या अजून 2 येईल. विचार जर केला तर 43 धावा दाबालकावरती, 43 धावा दाबालकावरती येत आहेत. अजूनही 14 धावेची गरज आहे. चेंडू शिल्लक आहे 17, धाव्या हव्यात 14. हा चेंडू अपड्राच मध्ये घेऊन गेला, अपशॉट सिलेक्शन, जवळ क्षेत्ररक्षक कोणात नाहीये, चेंडू वन बसंत रूप, अजून एक दमदार चौकार. धावसंख्या दाखल करतो बरं आतापर्यंत येत आहेत. विचार केला तर 47 धावा दाखलकावरती 10 धावेची गरज आहे. चेंडू ऑन साइड घेऊन करा, अपशॉट सिलेक्शन, वन्स अगेन ऍक्शन रिप्ले मैदानावरती, जबरदस्त क्रिकेट, आपल्यातून क्रिकेट, अजून एक दमदार स्ट्रोक, चौकार. फक्त 7 धावेची गरज आहे. दरम्यान हा चेंडू स्वप्नाने घेऊन काढलाय, दरम्यान धाव येणार नाही, फक्त आणि फक्त 6 धावेची गरज. आणि धावसंख्या विचार देखील येत आहे, बघितलं 50 कंप्लीट, 51 धावा दाबालकावरती फक्त 6 धावेची गरज आहे. कारण का बघितलं 57 धावेची गरज होती, मात्र त्यांचा एक चांगला स्ट्रायकर गोलंदाज नव्हता संघामध्ये, कपिल पाटील. हा चेंडू सरळ बॅटने घेऊन काढला, सामना फिनिश, सामन्यामधली हवा करून ठेवली आहे. सामना संपल्यामध्ये निल्सन मडवीने आणि सामना जिंकला. तब्बल 57 धावा चेस करत असताना 30 षटकाच्या अखेरीस सामना जिंकल्या मैदानावरती आघासन संघाने. जबरदस्त क्रिकेट.